काळोखी रात्र, हिमालयावर प्रचंड वादळ, वीज चमकते आणि एका क्षणासाठी अंधारात केदारनाथ मंदिर दिसतं. मंदिराच्या मागच्या पर्वतांकडे पहा. अंधारातून प्रचंड वेगाने पाणी, चिखल आणि मोठमोठे दगड खाली येत आहेत आणि त्यांच्या सरळ समोर आहे केदारनाथ. काही क्षणातच आजूबाजूच्या इमारतींवर पाण्याचा प्रचंड लोंढा आदळतो. सगळीकडे चिखल, दगड, पाणी आणि भयावह विध्वंस. पण दुसऱ्या दिवशी जेव्हा हा प्रलय शांत झाला, तेव्हा समोरचं दृश्य पाहून अनेकांना स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. केदारनाथच्या आसपासचा संपूर्ण परिसर उद्ध्वस्त झाला होता. पण त्या विनाशाच्या मध्यभागी केदारनाथ मंदिर अजूनही सुरक्षित उभं होतं. आणि मंदिराच्या अगदी मागे एक महाकाय दगड येऊन थांबला होता. आज अनेक भाविक त्याला श्रद्धेने म्हणतात भीमशिला. पण प्रश्न असा आहे, इतक्या प्रचंड आपत्तीत हे मंदिर वाचलं कसं? फक्त या एका दगडामुळे, की त्यामागे आणखी काही वैज्ञानिक कारणं होती? चला, त्या रात्री नेमकं काय घडलं हे समजण्यासाठी काही दिवस मागे जाऊया. जून 2013. हिमालयाच्या कुशीत वसलेलं केदारनाथ. यात्रेचा काळ असल्यामुळे परिसरात मोठ्या संख्येने भाविक आले होते. समुद्र सपाटीपासून हजारो मीटर उंचीवर बर्फाच्छादित पर्वतांच्या मध्यभागी शतकानुशतकांच्या धार्मिक परंपरेशी जोडलेलं हे पवित्र मंदिर उभं आहे. मंदिराच्या जवळून मंदाकिनीच्या खोऱ्यात पाणी खाली वाहतं आणि मंदिराच्या वरच्या भागात हिमनद्या आणि उंच पर्वतीय भूभाग आहे. पण जूनच्या त्या दिवसात हवामान अचानक बदलू लागलं. आकाश काळकुट्ट झालं आणि मुसळधार पाऊस सुरू झाला. 15 जून नंतर पावसाचा जोर प्रचंड वाढला. पर्वतांवरून असंख्य छोटे मोठे प्रवाह प्रचंड वेगाने खाली धावू लागले. जमीन पाण्याने तुडुंब भरत गेली. अनेक ठिकाणी दरडी कोसळू लागल्या आणि नद्यांमधील पाण्याची पातळी धोक्याच्या वर गेली. केदारनाथमध्ये आलेल्या अनेक यात्रेकरूंना पुढच्या काही तासात परिस्थिती किती भयावह होणार आहे याची कल्पनाही नव्हती. रात्र झाली, पण पाऊस थांबला नाही. अंधारात फक्त पाण्याचा भयंकर आवाज आणि अधूनमधून चमकणारी वीज. मंदाकिनी आणि आसपासचे प्रवाह रौद्र रूप धारण करत होते. पाण्यासोबत चिखल, झाडं आणि मोठमोठे दगड खाली येत होते. केदारनाथ परिसरावर पहिला मोठा आघात झाला. अनेक बांधकामांना फटका बसला आणि परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणाबाहेर गेली. पण सर्वात मोठा धोका केदारनाथच्या आणखी वर तयार होत होता. चोराबारी हिमनदीजवळ चोराबारी तलाव. अतिवृष्टीमुळे तलावात प्रचंड प्रमाणात पाणी जमा झालं होतं. तलावाच्या नैसर्गिक बांधावरचा दबाव वाढत गेला आणि तो फुटण्याच्या मार्गावर आला. 17 जूनच्या सकाळच्या सुमारास चोराबारी तलावाचा बांध फुटला आणि साठलेलं प्रचंड पाणी थेट खाली झेपावलं. पण ते फक्त पाणी नव्हतं. त्याच्यासोबत हजारो टन दगड, चिखल आणि पर्वतीय भूस्खलनाचा महाकाय प्रवाह खाली येत होता. हिमालयाच्या उतारावरून वेगाने खाली येणारा हा प्रलयकारी लोंढा थेट केदारनाथ मंदिराच्या दिशेने धावत होता. काही क्षणात तो प्रचंड प्रवाह केदारनाथ परिसरापर्यंत पोहोचला आणि मग सुरू झाला अकल्पनीय विनाश. पाणी आणि मलब्याच्या अफाट शक्तीसमोर आजूबाजूची सिमेंटची बांधकामं टिकू शकली नाही. घरे आणि धर्मशाळा तात्याच्या पत्त्यांसारख्या कोसळल्या. ते अथांग पाणी, चिखल आणि राक्षसी दगड आणि थेट मुख्य मंदिराच्या मागच्या भिंतीवर आदळणार होते. आणि त्याच प्रवाहासोबत एक महाकाय शिला खाली आली आणि ती मंदिराच्या अवघ्या काही फुटांवर येऊन अचानक थांबली. आज हीच विशाल शिला भीमशिला म्हणून ओळखली जाते. पण तिचं तिथे येऊन थांबणं हा निव्वळ योगायोग होता का? या शिलेमुळे मागून येणाऱ्या प्रलयाचा प्रवाह दुभंगला आणि पाण्याचा प्रचंड मारा मंदिराच्या दोन्ही बाजूने निघून गेला. आसपासचा संपूर्ण परिसर सपाट झाला होता. पण मुख्य मंदिर मात्र सुरक्षित राहिलं भक्तांसाठी.
ही भीमशिला म्हणजे साक्षात महादेवाचा आशीर्वाद होता. त्यांच्या दृष्टीनं हे मंदिर वाचणं हा चमत्कार होता. पण विज्ञान या घटनेकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहतं. पाण्याच्या प्रवाहाची दिशा, परिसराची रचना आणि मंदिराची विशेष स्थापत्यशैली. हे मंदिर शतकानुशतकांपूर्वी इतक्या मजबूत दगडी रचनेत बांधलं गेलं होतं की ते प्रचंड आघात पचवू शकलं. भीमशिलेनं प्रवाहाची तीव्रता नक्कीच कमी केली, पण सोबतच मंदिराची भक्कम बांधणीही तितकीच कारणीभूत ठरली. म्हणूनच केवळ एकाच कारणाला श्रेय देण्यापेक्षा हा निसर्गाची रचना आणि मानवी कौशल्याचा एक अद्भुत संगम मानला जातो. प्रलय शांत झाला, पहाड झाले, पण केदारनाथ आता पूर्वीसारखं राहिलं नव्हतं. जिथे इमारती आणि गजबजलेले रस्ते होते, तिथे आता फक्त चिखल, दगड आणि विनाशाच्या खुणा उरल्या होत्या. 2013ची ही आपत्ती संपूर्ण उत्तराखंडसाठी एक न भरून निघणारी जखम ठरली. पण या सर्व विनाशाच्या चित्रांमध्ये एक दृश्य जगाच्या स्मरणात कोरलं गेलं. उद्ध्वस्त परिसर आणि मध्यभागी अजिंक्य उभं असलेलं केदारनाथ मंदिर. निसर्गाची ताकद, मंदिराची रचना की अथांग श्रद्धा. उत्तर काहीही असो, केदारनाथ आजही त्याच दणकटपणे उभा आहे. आणि आजही तोच एक प्रश्न विचारत आहे, हा चमत्कार होता की विज्ञान?